लॉर्ड हालेलुया. चर्च आजचा जो विषय आहे खूप महत्त्वाचा आहे आणि किती लोकांनी पोस्ट वाचलं आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं, विश्वास आणि विश्वासूपणा. येस. विश्वास आणि विश्वासूपणा. याबद्दल आम्ही शिकणार आहोत. कामन फक्त विश्वास ठेवून जमणार नाही, येस. आम्हाला देवाबरोबर विश्वासू राहावा लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर विश्वास ठेवल्याद्वारे आशीर्वाद येतात तर विश्वासूपणाद्वारे किती मोठे आशीर्वाद येतील. येस. आमेन. का मग किती लोकांना कळलं? विश्वासाद्वारे काय येतात? आशीर्वाद. आशीर्वाद येतात. आपण जगाला म्हणतो काय ठेवा? विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. विश्वासाद्वारे लोक ब्लेस होतात. येस. मग विश्वासूपणा जर आमच्यामध्ये आला तर किती आशीर्वाद आम्ही देवापाचे येस. पाहणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे लोक विश्वासू आहेत ते मोठ्या गोष्टी पाहणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साध्या गोष्टी तर विश्वासाद्वारे येत आहेत, पण जर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजे, तुम्हाला मोठं प्रतिफळ पाहिजे, मोठं रिवॉर्ड पाहिजे, तर विश्वासूपणा पाहिजे. Yes. आणि जो विश्वासू आहे देवाला, जो देवाचं वचन पडू देत नाही, देवाचं वचन उचलून धरतो, परमेश्वर पण त्याच्या प्रार्थना उचलून धरणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक विश्वासू आहेत? येस. कमान आहात का? येस. मग देव पण तुमच्या बाजूने स्टँड घेणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फक्त विश्वास ठेवता, मग जग पण विश्वास ठेवतो की येशू एक देव आहे. गुड फ्रायडे तो वधस्तंभी गेला, पुनरुत्थान दिवशी तो परत उठला, ते पण विश्वास ठेवतात, पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता फक्त विश्वास ठेवून जमणार नाही, आता विश्वासूपणा पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा बायबल काय सांगते या ठिकाणी. आपण वाचूया, मत्तय काढू आणि आज तुमच्यापैकी कोणी वाचू शकतं. जर कोणी रीड करणार आहे तर आपला हात वर करा, म्हणजे माईक तुमच्यापर्यंत येईल. मत्तय अध्याय 25 आणि 21 वचन. आपण परत रीडिंग स्टार्ट करतो. ज्या दिवशी फास्ट जायचं असेल त्यावेळेसच फक्त क्वायर आपले लीडर्स रीड करतील. कमॉन काढा मत्तय 21 वचन. त्याचा धनी त्याला म्हणाला, त्याचा धनी त्याला म्हणाला, शाब्बास चांगल्या व विश्वासू दासा. शाब्बास चांगल्या व विश्वासू दासा. पुढं थोडक्यावर तू विश्वासू झालास, मी तुला पुष्कळावर नेमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. ना पहा बायबल सांगतं विश्वासू दास आहे. कसा? विश्वासू दासा. कमॉन कशा? विश्वासू दासा. विश्वासू दासाबद्दल बोललं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त विश्वास ठेवणाऱ्यावर नाही. येस. कसा? विश्वासू दासा. आणि तो म्हणतो का मी तुला पुष्कळ गोष्टीवर नेमणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो दास परमेश्वराचा फक्त विश्वास ठेवणारा नाही, विश्वासू आहे. येस. आमेन. कसा आहे? विश्वासू आहे. तो म्हणतो का त्याला पुष्कळ गोष्टीवर मी काय करणार आहे. नेमणार. म्हणजे हे वचन याचं प्रचिती देतं का जो व्यक्ती देवाशी विश्वासू आहे, येस. कसा आहे, विश्वासू आहे. त्याला मोठं प्रतिफळ परमेश्वर देणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं असं लिहिलंय तो थोडक्या गोष्टीविषयी. कसं? थोडक्या गोष्टीविषयी. जर तू विश्वासू आहेस, म्हणजे जे काही तुला देवाने दिलं त्यात तू कसा आहेस, विश्वासू. तर परमेश्वर तुला मोठ्या गोष्टीवर नेमणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभूला असं म्हणायचंय थोड्या गोष्टी, म्हणजे जे काही तुम्हाला देवाचं वचन कळतंय, काय कळतंय, वचन कळतं. त्या वचनात धरून जर तुम्ही देवाशी कसे आहात, विश्वासू. विश्वासू आहात, तर परमेश्वर तुम्हाला अधिक आशीर्वादाने ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. येस. विश्वासू आहेत का? मग तुम्हाला मोठं प्रतिफळ देवा येस. देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक अजून एक वचन वाचू, प्रगटीकरण अध्याय 2 आणि 10वं वचन. हा. प्रगटीकरण याचा 2 अध्याय आणि 10वं वचन. जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. मी तुला सांगतो, तुम्हापैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतानाकडून तुरुंगात टाकतील आणि तुम्ही 10 दिवस छळ सहन कराल, पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं पण प्रभू सांगतं विश्वासू राहा. काय राहा? पहिलं वचन. ऊस देशात योब नावाचा एक मनुष्य होता. तो मनुष्य परिपूर्ण व सरळ, देवाला भिणारा व पापापासून दूर राहणारा असा होता. आणि दुसरं वचन. आणि त्याला 7 मुलगे व 3 मुली झाल्या. आणि 7,000 मेंढरे व 3,000 उंट व 500 बैलाच्या जोड्या व 500 गाढवी व घराची दासही माणसे, असे त्याचे पुष्कळ धन होते. हा. ओके. ऐकलं सर्वांनी? किती लोकांनी योग बद्दल ऐकलं? माझी इच्छा का पहा देव आज कसं प्रगट करतो किती सुंदररित्या. आता योग बद्दल लिहिलं. कोणाबद्दल लिहिलं? योग बद्दल लिहिलं. देवाची इच्छा होती का योग बद्दल लोकांना कळावं. ठीक आहे. आता सुरुवात कशी झाली? कोणाची? योबाची. पवित्र शास्त्रामध्ये तर असं लिहिलं नाही का योब विश्वासणारा होता येस. किंवा देवावर विश्वास ठेवणारा होता, असं लिहिलंय का? नाही. असं लिहिलंय योब देवाचं
भय धरणारा, धरणारा. इयोब परिपूर्ण सरळ. म्हणजे या ठिकाणी असं लिहिलं नाही चर्च का तो देवावर विश्वास ठेवतो. Yes. त्याच्या विश्वासूपणाबद्दल बोललं. येस कशाबद्दल बोललं? विश्वासूपणाबद्दल. रीड कर बरोबर परत त्याच्यात. ऊस देशात इयोब नावाचा एक मनुष्य होता. तो मनुष्य परिपूर्ण व हा बस सरळ, बस. इयोब नावाचा मनुष्य देवावर विश्वास ठेवणारा होता. कसा होता? देवावर विश्वास ठेवणारा. नाही असं नाही लिहिलं. काय लिहिलं? तो परिपूर्ण होता, सरळ, सरळ होता आणि देवाला देवाला भिणारा भिणारा. होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इयोब विश्वास ठेवतो असं लिहिलं, नाही. त्याच्या विश्वासूपणाबद्दल लिहिलं. येस आमेन. त्याच्या विश्वासूपणा. कमॉन परत एकदा. तो कसा होता? परिपूर्ण, परिपूर्ण होता, सरळ सरळ होता आणि देवाला. भिणारा होता. त्याच्या विश्वासाबद्दल बोललं नाही, त्याच्या विश्वासूपणाबद्दल येस बोललं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय? परमेश्वर आमचा विश्वासूपणा पाहतोय. येस काय पाहतो? विश्वासूपणा. मी परत सांगतो, जगाला पण माहिती आहे येशू ख्रिस्त हा देव आहे. येस त्यांचा पण विश्वास आहे, त्याला ते देव मानतात. येस प्रेज द लॉर्ड. पण विश्वासूपणा लोकांना मोठे आशीर्वाद भेटतात. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून इयोब बद्दल फक्त असं लिहिलं नाही का इयोब देवाचं काय ठेवणारा होता? विश्वास ठेवणारा होता. ठेवणारा. असं लिहिलं तो परिपूर्ण, येस आमेन. कसा? परिपूर्ण, सरळ व देवाला भिणारा. म्हणजे एकनिष्ठ आहे. येस देवाचं वचन आपल्या लाईफ मध्ये काय करू देत नाही? पडू पडू देत देत नाही. नाही. देवाचं वचन उस्तून आहे. Yes. आणि म्हणून जसं त्यांनी पुढे रीड केलं, त्याला संपत्ती कुणी दिली? परमेश्वराने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला मुलं मुली, त्याला 7,000 काय होते? मेंढर होते. त्याला बैलांच्या 500 जोड्या होत्या. त्यांना गाढवं होती. भरपूर वैभव त्याला कुणी दिलं? परमेश्वराने. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही देवाशी एकनिष्ठ असता, आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. होता का नव्हता? येस असं लिहिलं का तो फक्त विश्वास ठेवतो? नाही. त्याच्या नैतिकतेबद्दल लिहिलं, Yes. त्याच्या विश्वासूपणाबद्दल लिहिलं का तो परिपूर्ण. म्हणजे आपल्या लाईफ मधून देवाचं वचन त्यांनी कधी कमी पडू दिलं नाही. देवाचं वचन आपल्या लाईफ मधून कधी हादी हटू दिलं नाही. तो विश्वासू राहिला, एकनिष्ठ राहिला. जे लोक एकनिष्ठ राहतील, आशीर्वाद देऊन त्यांच्यावर राहतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त एवढंच नाही, त्या घरावर देवाचं सुरक्षा कवच. येस आमेन. 10वं वचन वाचू. 10वं वचन रीड करा त्याच्यात. 10th वचन. तू घातले नाहीस काय? तू त्याच्या हाताच्या कामाला आशीर्वाद दिला, म्हणून त्याचे धन देशात वाढले आहे. परंतु आता जे सर्व त्याचे आहे त्याला तू आपला हात पुढे करून लाव, म्हणजे तो खचित तुझ्या तोंडावर तुला शाप देईल. ओके. आता पहा, सैतान बोलतो. कोण बोलतो? सैतान तो बोलतो. म्हणतो त्याच्या हाताच्या कामावर तू काय केलं? त्याला आशीर्वादित केलं. म्हणजे सैतान इयोबाच्या घरी गेला. Yes. कोणाच्या? इयोबाच्या घरी आणि त्याच्या गेला. घरी त्यांनी प्रयत्न केला त्याच्या मुलांना मारावं, Yes. त्याचं आर्थिक नुकसान करावं, त्याचं वैभव काढून घ्यावं. पण सैतान प्रभूला म्हणतो का त्याच्या घरावर तू कुंपण टाकलंस. येस आमेन. काय टाकलं? कुंपण टाकलं. आता प्रभूने कुंपण का टाकलं? कारण इयोब देवाशी कसा आहे? एकनिष्ठ आहे. सगळे बोला कसा आहे? एकनिष्ठ आहे. जस्ट तुम्ही देवाशी एकनिष्ठ आहात, तुम्ही देवाशी विश्वासू आहात, बरकत तर येणारच येणार, पण देवाचं कुंपण पण राहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान तिथं हात टाकत होता, त्याच्या हाती लागलं का काही? नाही लागलं. मुलं लागले का? नाही लागले. संपत्ती लागली का? नाही. काहीच त्याच्या हाती आलं नाही. जर आज तुमच्या जीवनावर आक्रमण होतोय तर तुम्ही विश्वासू नाहीयेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक देवाशी विश्वासू आहेत त्यांच्या घरावर देवाचं कुंपण असतं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं सैतान हस्तक्षेप करेल पण हाती काही लागणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. जर हालेलुया. आज बिझनेस मध्ये गडबड आहे, मग का गडबड आहे? आज लेकरांचे करिअर प्लेस नाहीयेत, का गडबड आहेत? आज घरात ऐक्य नाहीये, का गडबड आहे? म्हणजे कुणी हात टाकला. सैतानानं हात पण टाकला. बायबल सांगतं जर तू विश्वासू असशील तर सैताचा हात तिथं काम करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं राहा देवाशी? एकनिष्ठ. जी एकनिष्ठ आहेत, बरकत आहे, येस. उन्नती आहे आणि सुरक्षित आहेत. येस. कशी आहेत? सुरक्षित आहे. इयोबाचं घर कसं होतं? सुरक्षित होतं. सगळे बोला कसं होतं? सुरक्षित होतं. सैतान स्वतः साक्षी देतोय. कोण? सैतान. सैतान स्वतः साक्षी देतो इयोबाच्या कुटुंबाची, कमी प्रयत्न केला पण तुझं कुंपण मी पाहिलं. परमेश्वर. येस. कोणाचं कुंपण? परमेश्वराचं मग देवाने कुंपण का दिलं? तो फक्त विश्वास ठेवत नव्हता, तो देवाशी विश्वासू होता. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही देवाशी विश्वासू आहात तर तुमच्यावर देवाचं कुंपण येस आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग सैतान कुटुंबात खेळ खेळू शकणार नाही, आजार तुम्हाला मारू शकणार नाही, अडखळे अपयश तुम्हाला पाडू शकणार नाही. देवाचं कुंपण तुम्हाला नेहमी वाढवत जाणार. येस आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कसं राहा देवाशी? एक निष्ठ राहायचं. विश्वासू राहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर सैताचं कार्य होणार. येस. इथं पण सैतान कुटुंबात कार्य करायला आला. गेला. योबाला माहित पण नव्हतं. आज अनेक लोकांना माहित नाही त्यांच्या घरात कोण खेळतोय. सैतान खेळतोय. आम्हाला लोक दिसत आहेत, आम्हाला परिस्थिती दिसतीये, आम्हाला सायन्सचं एखादं रिझन दिसतं शरीरामधलं, पण तुला माहित नाही हे सैतानी अटॅक आहेत, हे तुझ्या लाईफवर होतात. येस. देवाची इच्छा की तुला कळावं विश्वासूपणामध्ये सुरक्षता यायची. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुला सुरक्षित राहायचंय, तुला कसं राहावं लागेल? एकनिष्ठ राहावं विश्वासू लागेल. राहावं लागेल, एकनिष्ठ राहावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तू फेथफुल नाहीये, एकनिष्ठ नाहीये, तुझा परिवार, तुझे लेकरं, तुझा बिझनेस, तुझं काम सुरक्षित नाहीये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचं काम आहे सुरक्षित करणं? स्वतःच काम आहे. सगळे बोला कोणाचं? स्वतःचं काम. देव तयार आहे सुरक्षा कवच द्यायला. येस. पण कोणाच्या कुटुंबावर कवच येईल? जो एकनिष्ठ राहणार. जो एकनिष्ठ आहे, जो देवाचं वचन धरून राहतो. तुम्ही फेथफुल राहा, देवाचं कव्हरिंग तुमच्या जीवनावर असणार. येस. आमेन. तुम्ही जे काही कराल तुम्ही सफळ व्हाल. येस. आजार तुम्हाला मारू शकणार नाही. नाही, अपयश तुम्हाला जास्त वेळ थांबू शकणार नाही, देवाचा फेवर तुम्हाला बहुगुणित करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाशी कसं राहायचं? एकनिष्ठ राहायचं. एकनिष्ठ राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाद्वारे आशीर्वाद आहेत, पण विश्वासू लोकांना मोठं प्रतिफळ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. योबच एक होता का विश्वास ठेवणारा? नाही. अजून पण लोक असतील, पण योब फक्त विश्वास ठेवत नव्हता, योब विश्वासू होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक फेथफुल आहेत त्यांचं नाव परमेश्वर बायबल मध्ये घेतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या लोकांकडे देव विशेष लक्ष देतो का? हे लोक फक्त विश्वास ठेवत नाही, हे माझ्याशी विश्वासू आहेत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कसं राहायचं विश्वासू राहायचं. आपल्या लाईफ मध्ये? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% देवा तुमची दखल घेणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदाहरण घेऊ आपण झकारिया बद्दल. आपण काढू या ठिकाणी लूक पहिला अध्याय. हा चेंज कर. लूक पहिला अध्याय 5 आणि 6 वचन. हा दुसरं कुणी आहे रीड करणार? किती लोक बायबल आणतायत? आहे कोणी रीड करणार? हा तुमच्या मागे रीड कर. अध्याय हा पहिला अध्याय लूक शिवर्तमान पहिला अध्याय 5 आणि 6 वचन वाचूया. यहुद्याचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखऱ्या नावाच्या कोणी एक याचक होता. हा झकरिया नावाचा कोण होता? एक याजक होता. सगळे बोला कोण होता? याजक होता. आता याजक बद्दल लिहिलं, वर्णन केलं का तो याजक आहे. काय आहे? याजक आहे. हा पुढचं वचन वाचू. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. पुढं ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. ओके बस. हा माईक ऑफ कर. पहा झकरियाबद्दल बोललो. कोणाबद्दल बोललं? झखऱ्याबद्दल. असं लिहिलं दोघं वयोवृद्ध आहेत. कसे आहेत? वयोवृद्ध. पण त्यांना संतती नाही. नाही. झकरिया याजक आहे. कोण आहे? याजक. असं लिहिलं का तो याजक आहे? पण तिथंच बायबल थांबलं का? नाही. 3 गोष्टी सांगितल्या. कोणाबद्दल? झकरियाबद्दल आणि त्याच्या पत्नीबद्दल. Yes. असं लिहिलं चर्च का ते न्यायी आहेत, देवाची आज्ञा मानणारे आहेत आणि ते लोक निर्दोष आहेत. आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 गोष्टी कशी आहेत? न्यायी आहेत. आज्ञा मानणारे आणि निर्दोष. म्हणजे त्यांच्या विश्वासूपणाबद्दल बोल. येस. फक्त एवढं लिहिलं नाही का ते याजक आहेत. काय आहेत? याजक. त्यांच्या विश्वासूपणाबद्दल बोललं की लोक न्यायी आहेत. Yes. म्हणजे देवाचं भय धरणार आहेत. आमेन. हे देवाची आज्ञा पाळणार आहेत, देवाची आज्ञा सुटू देणारे नाहीयेत आणि निर्दोष आहेत. कसे आहेत? निर्दोष पापा आहेत. त्यांचा हात नाही. नाही, म्हणजे सतत कोणाचा भय धरतात. परमेश्वराचं म्हणजे बळ. याही ठिकाणी परमेश्वर यांच्या विश्वासूपणाबद्दल बोलतो. येस. आणि जर हालेलुया. तुम्ही विश्वासू आहात, तुमच्या परमेश्वर जीवनामध्ये कार्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या लोकांना संतती नव्हती. काय नव्हती? संतती पण कशी होती? नव्हती. देवाशी एकनिष्ठ होते. एकनिष्ठ विश्वासू होते. कसे होते? विश्वासू जर होते. तुम्ही फेथफुल आहात तर मग स्वतःला आशा द्या का माझं फेथफुलनेस मला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं होईल चर्च का मन जड होईल Yes. आणि असं वाटेल का रे बाबा मी एवढा प्रार्थनेत आहे, देवाचं भय धरतो. असं होणार नाही चर्च. कधी तुमचा न्याय करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योब पण कोणाचा भय धरत होता? देवाचं भय. देवाने प्रतिफळ दिलं का नाही दिलं? येस. दिलं. झकारिया त्याची पत्नी पण कोणाचा भय धरत होते? परमेश्वराचं भय. प्रभूने उत्तर दिलं का नाही Yes, दिलं? दिलं. जर तू विश्वासू आहेस तर मग हताश काय? येस. जर तू विश्वासू आहे तर तू निराश का? जर ह्यांना देवाने प्रतिफळ दिलंय, देव तुम्हाला आणि मला पण प्रतिफळ देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासू आहात, आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठते. येस. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोक आमेन म्हणतात. आमेन. पण विश्वासू आहात का? येस. का फक्त काय ठेवता? विश्वास. विश्वास ठेवून जमणार नाही. Yes. पुढचे आशीर्वाद पाहिजेत, मोठ्या गोष्टी पाहिजेत, तर विश्वासूपणा पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एवढं बायबल नाही सांगत का जखर्या याजक होता, त्याच्या जीवनाबद्दल, त्याच्या विश्वासूपणाबद्दल बायबल बोलतो. येस. योग बद्दल पण लिहिलं का फक्त तो देवावर विश्वास ठेवतो? नाही. कशाबद्दल लिहिलं? त्याच्या विश्वासाबद्दल. विश्वासूपणाबद्दल. का बाबा तो किती विश्वासू, एकनिष्ठ आहे देवाशी. येस. आज आम्हाला पण कसं राहायचं? एक निष्ठ राहायचं. देवाचं वचन पडू देऊ नका. येस. देव पण तुमची प्रार्थना पडू देणार नाही. तुम्ही देवाचं वचन उचलून धरा, तुमचं लाईफ पण परमेश्वर उचलून धरणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाला उंच करा, ऑटोमॅटिक आपण पण उंच होणार. येस. हालेलुया. पण कसं राहायचं? एक निष्ठ राहायचं. फेथफुल चर्च. येस. कोणाच्या वचनाची? देवाच्या वचनाशी. सैतान प्रयत्न करणार, म्हणून प्रगटीकरणात आपण वाचलं, संघर्ष होईल, येस. कसोटी होईल. सैतान अशी परिस्थिती आणल का तू देवाचं वचन पडावं, येस. परीक्षेत पडावं. काय करावं? परीक्षेत पाडावं. पण ते म्हणतो मरणापर्यंत कसा राहा? एक निष्ठ. विश्वास राहा, म्हणजे तुला मुकुट भेटणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमन आहात का फेथफुल? येस. कमन आहात का? पहा, बायबल सांगतं स्तोत्र 128, तुझी पत्नी द्राक्षे सफल द्राक्षे वेलीसारखी आणि तुझी मुलं. जैतुनांच्या रोप्यासारखी. पण कोणाची मुलं? जो परमेश्वराचं भय धरणार असं लिहिलं का स्तोत्र 128? नाही. का जो व्यक्ती प्रभूवर विश्वास ठेवतो त्याची पत्नी सफल द्राक्ष वेलीसारखी, त्याची मुलं जैतुनाच्या रोपासारखी. नाही. असं लिहिलं. जो व्यक्ती देवाच्या मार्गात चालणार. चालतो, जो व्यक्ती देवाच्या मार्गात चालतो. विश्वास ठेवणारा नाही, मार्गात येस. चालणार, हालेलुया. देवाचं वचन धरून, त्याची लेकरं, त्याची पत्नी ब्लेस होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास खूप लोक ठेवतात, पण विश्वासूपणा खूप कमी लोकांमध्ये Yes. असतो. आणि जो विश्वासूपणा असेल त्याला पारितोषिक मोठं असणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज संघर्ष आहे, पण लक्षात घ्या, योबाचा देवाने न्याय केला, येस. जखारिया अलिशेबाचा देवाने न्याय केला. तोच परमेश्वर देव तुमच्या फेथफुलनेसचा रिवॉर्ड तुम्हाला देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक पुढे चालले, जाऊ द्या, तुम्ही मागे आहेत, आराने राहा. Yes. इथं बी देव चेक करणार का तू किती नम्र आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांच्या प्रगतीमध्ये ईर्ष्या येऊ लागते. काय येऊ लागते? ईर्ष्या. आणि बाकी सगळं चांगलं असतं, पण ईर्ष्येमुळे आम्ही पडून जातो. येस. लोक पुढे चालले, जाऊ दे, ईर्ष्या करू नकोस, देवबाप चेक करेल तुझं मन कसं आहे, येस. तुझं अंतकरण कसं कसं. आहे? देवबाप चेक करतो, फेथफुलनेस किती, देवाचा भरोसा किती करतो. Yes. देव बघा कसं तुम्हाला मागून पुढे घेऊन येतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला जास्त आहे त्याला जास्त होणार नाही, ज्याला कमी आहे त्याला. कमी पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. देव लेवल करणार आहे. कसा करणार आहे? लेवल. कोकणीत पण आपण सांगितलं ना, किती मोठं घर असू दे, आता कशाच टाइम आला, चुलीवर जेवण बनवायचं. लेवल झाली. काय झाली आता? लेवल. लेवल झाली. किती मोठी गाडी घेऊन टाक, आता पाय चालायचं काय आला त्याचा? सवय. लेवल केली देवानी. काय केली? लेवल. प्रभू लेवल करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसऱ्यांना काय मिळतं ना, हेवा करू नका चर्च. मला आज हे आहे, मी फेथफुल राहणार, इथून कसं प्रमोट करायचं, कसं उंच करायचं हे देवाला माहिती. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त विश्वास ठेवायचा नाही, कसं राहायचं? एक निष्ठ राहायचं. एकनिष्ठ, विश्वासूपणा. म्हणून तिघांबद्दल लिहिलं, आपण वाचलं, न्यायी, देवाची आज्ञा पाळणारा आणि निर्दोष. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या तीन गोष्टी आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर फेथफुलनेस आहे ना, तुम्हाला वेगळं मागायची गरज नाही. लॉर्ड ऑलरेडी तुमची दखल घेतोय. येस. आमेन. लॉर्ड ऑलरेडी तुमच्याकडे पाहतोय आणि टाइमला प्रभू तुम्हाला प्रमोट करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जखारिया एक शब्दही न बोलता ज्या देवाच्या मंदिरात गेला, देवदूत प्रगट झाला आणि त्याला सांगितलं कशा प्रकारे देवबाप तुला फळवंत करणार आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न्यायी आपल्या आशीर्वाद कधीच मुकणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे विश्वासू आहेत ते कधीच चुकणार नाही. 100% तुमचा रिवॉर्ड प्रभू तुम्हाला देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रश्न हाच आहे, मी फेथफुल आहे? येस. किती लोक फेथफुल आहेत? आहे का? कोणाशी विश्वासू? देवाशी. काही उदाहरणं घेऊ चेक करण्यासाठी. आध्यात्मिक जीवनामध्ये, कशामध्ये? आध्यात्मिक जीवन. ओके. प्रभूची इच्छा आहे की आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये पण आपण कसं पाहिजे? फेथफुल पाहिजे. फेथफुल पाहिजे. बेस्ट एक्झाम्पल आहे कोण? दानियल. दानियल. प्रार्थनेत कसा होता? फेथफुल होता. प्रार्थना सोडली का? नाही सोडली. आज तुमचं आध्यात्मिक जीवन चेक करा सगळेजण. मी प्रार्थना करतो का? मी बायबल वाचतो का? मी रोज आराधना करतो का? आठवड्यात नवीन विश्वासणाऱ्याचा किती उपास? एक. आणि जुन्या विश्वासणाऱ्यांचे 2 उपास. आठवड्यात माझं 1 दिवस तरी चर्च आहे का? मी विश्वासू आहे का देवाशी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय पाहिजे रोज? प्रार्थना, आराधना. काय खायचं? वचन. वचन. काय करायचे? उपवास. उपवास. आणि आठवड्यात 1 दिवस काय? चर्च. कमॉन, आहेत का तुम्ही एकनिष्ठ? जर तुम्ही फेथफुल आहात
तर संकट समय देवापी उभं राहणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं दानियल जस्ट असं लिहिलंय, फरमान जारी झालं. काय झालं? फरमान जारी. असं लिहिलंय, प्रति दिवशी त्यांनी काय उघडलं? आपलं खिडकी उघडली आणि रोज कोणाकडे प्रार्थना? परमेश्वराकडे चर्च प्रार्थना. मागं हटला का? नाही हटला. कॉम्प्रोमाइज केलं का? नाही केलं. फेथफुल राहिला. कसा राहिला? प्रामाणिक जस राहिला. तुम्ही विश्वासू राहणार, एकनिष्ठ राहणार, संकट समयी परमेश्वर तुमच्या बाजूने उभा राहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवा राहिला का नाही राहिला? येस राहिला. योबाच्या पुस्तकात मी खूप वाचायचं, सॉरी दानियेलच्या पुस्तकात, का प्रभू पकडल्यावर तो का प्रार्थना करत नाही? येस. कोण? दानिएल. पहा त्याचा बद्दल क्लिअर लिहिलंय. अस्थिर नाहीये, चलविचल नाहीये, पकडलं, राजाने काही नाही केलं, काही हरकत नाही, शांत शांत शांत. सगळं बायबल तिथं कसं आहे? शांत. शांत आहे. का बायबल शांत आहे? कारण त्याला एक कळलं, जर मी फेथफुल आहे ना तर माझा देव पण येस फेथफुल आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू देवाशी एवढा प्रामाणिक आहे तर तुझा देव प्रामाणिक नाही राहणार का तुझ्याशी? येस राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू प्रार्थनेत खंड पडू देत नाही, तू आराधना प्रार्थना निरंतर करतो, उपवास करतो, चर्चला येतो, सगळ्या जगाशी भांडतो, देवाशी एकनिष्ठ राहतो, मग तुझा देव पण तुझ्या बाजूनी संकट समय उभा राहणार. येस राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं दानियाची वेगळी प्रार्थना दिसली नाही. तो एकनिष्ठ आहे तर देव पण एकनिष्ठ आहे. येस आमेन. तू देवाशी प्रामाणिक आहे तर देव पण प्रामाणिक आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव अंतर देईल का? नाही देणार. तुम्ही प्रामाणिक आहेत का चर्च? कमन मी विचार, तुम्ही प्रामाणिक आहेत का? येस. देवाशी आहेत का प्रामाणिक? अहो हा बोला तर नाही बोला. येस. जर तुम्ही प्रामाणिक आहे ना मग देव पण प्रामाणिक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो देवाचं प्रेम तर एवढं मोठं आहे का तुम्ही प्रामाणिक नसताना पण देव प्रेम करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रामाणिक व्यक्तीवर तो बाप किती प्रेम करणार? येस. प्रेज द लॉर्ड. दानियल या ठिकाणी काही एक शब्द बोलत नाही पण देव आपला प्रामाणिकपणा दाखवतो. Yes. आणि जस दानियल बाहेर आला त्याला विचार तुला काय झालं नाही का? तो म्हणतो माझ्या देवाने स्वर्गदूत पाठवला आणि सिंह जे मला उपद्रव करणारे होते त्यांची तोंड परमेश्वराने बंद केली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर तुम्ही फेथफुल आहात तर उपद्रव करण्याचे तोंड परमेश्वर बंद करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तुम्हाला वेगळं चिंता करायची गरज नाही. तू विश्वासू आहे का? मग बायबल सांगतं देव पण विश्वासू आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. रीड करा. तो काय म्हणतो? उपद्रव करणाऱ्या सिंहाची तोंड काय केली? बंद केली. मग तुला आज जिथून पण उपद्रव होतो त्यांची तोंड परमेश्वर बंद करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग तो आजार उपद्रव करतो का? लॉर्ड तिथं ओव्हरकम करणार. येस. तुझ्या विरोधात लोकांचे निंदाचे मुख चालू आहेत का? ते तुला उपद्रव देतात का? परमेश्वर त्यांची तोंड बंद करणार. येस. तुझे आशीर्वाद सैतानी अडवले आहेत का? तिथून तुला तिरस्कार करतात का? बायबल सांगतो जसं हन्नेला उपद्रव होता. काय होता? उपद्रव. पणिनाद्वारे. कोणाद्वारे? पणिन्नाद्वारे. पण ती विश्वासू होती. कशी होती? विश्वासू. प्रतिवर्षी कोणाकडे जायची? देवाच्या मंदिरात देवाने जायची. उपद्रव बंद केला का नाही केला? येस केला. ती म्हणते मला एक दिलं सातासारखं आहे. कसं? सातासारखं. तिची प्रार्थना वाचा जास्ती धन्यवाद देते ना. ती म्हणते एक दिलं पण ते कसं आहे? सातासारखं. सातासारखं आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही फेथफुल आहात देवाशी तुमची प्रार्थना प्रभू अडवणार नाही. उलट अडवणाऱ्यांना प्रभू बाहेर काढल. तुमचे प्रार्थनेचे रस्ते प्रभू मोकळे करल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून स्वतःला मोटिवेट करा. Yes. जर मी फेथफुल आहे ना, सध्या जे समोर माझ्या आव्हान आहे याला बघून मी खासणार नाही. Yes. मी निराश होणार नाही. जर मी विश्वासू आहे माझा देव माझ्यापेक्षा डबल विश्वासू आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर प्रभूने तिथं उपद्रव करण्याची तोंड बंद केली तर तोच परमेश्वर देव माझ्या लाईफ मध्ये जे मला उपद्रव करणार आहेत त्यांची तोंड परमेश्वर बंद करणार. येस आमेन. कमॉन, करणार का नाही करणार? येस करणार. कुणी केलं? परमेश्वराने. दानियेलाची वेगळी प्रार्थना झाली. नाही. तो म्हणतो जसं मी तिथं गेलो उपद्रव करणाऱ्या सिंहाची तोंड माझ्या प्रभूनी बंद केली. त्याची प्रार्थना कोणी पाहिली? परमेश्वराने तुमची पाहिली. प्रार्थना कोण पाहतं? परमेश्वर पाहतो. कमॉन, कळतं चर्च? Yes. जर तुमचे हात प्रार्थनेला जुडतात तुमच्या हाताचे काम प्रभू कसे फेल करल? येस आमेन. तुमचे हात कशात जुडतात? प्रार्थनेला कमॉन, जोडतात. करतात काय प्रार्थना? Yes. मग हे हातातले काम फेल होतील का? येस. नाही होणार चर्च. जर हे मुख आराधना करतं मग तुमच्या विरोधात निंदेचे मुख द्यायचे चालू राहतील का? नाही. हे मुख कोणाची स्तुती करतं? परमेश्वराची मग स्तुती. तुझ्या विरोधात निंदेचे मुख प्रभू बंद करणार. येस आमेन. उपवासाद्वारे तू देहापासून दूर राहतो तर मग प्रभू तुझ्यापासून आत्म्यात कसा दूर राहील? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही काय करतायत? उपवास करता. काय करतायत? उपास. उपवास करणं म्हणजे कशापासून दूर राहणं? देहापासून दूर जर तू राहणं. देहापासून दूर आहे ना तर आत्मा तुझ्यापासून दूर राहणार नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू रोजची भाकर खातो, Yes. रोज काय खातो देवाचं? वचन. रोज तुझ्यावर नवीन तेल देवाचं उतरणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आठवड्यातला तुझा एक दिवस प्रामाणिक आहे कोणाशी? देवाशी. तुझे 6 दिवस देवा टवटवीत ठेवणार. येस आमेन. जर तू विश्वासू आहे तुझ्या प्रार्थनेत, तुझे हात जुडलेत, तुझ्या कामाला पण देव बरकत दे. येस हालेलुया. तुझी आराधना सतत देवाचा मुख गौरव करत राहतं. तुझ्या विरोधातले अपशब्द प्रभू कॅन्सल करून येस टाकतात. आमेन. तू उपासात आहे, देहात पासून दूर आहे, आत्म्यात धरून आहे, नेहमी देवाचा सहवास तुला घेरून असणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुझा एक दिवस कोणाशी विश्वासू आहे? परमेश्वराशी. सगळे बोला कोणाशी? परमेश्वराशी. तू हलू देत नाही तो एक दिवस. आज एक साक्षी ऐकली आपण ऐकलं आपल्याला वाटणार एवढं काय याच्यात.
विश्वासूपणा आहे. येस. तिला ड्युटी अशी होती की तिचं चर्च काय होणार होतं, Miss. मिस करणार होतं. तिच्या मनाला ते हे लागू लागलं का चर्च कसं मिस करायचं, फेलोशिप कशी मिस करायची. आमच्या हिशोबाने एवढं काही नाहीये, पण चर्च याच गोष्टीचं मोठं पारितोषिक परमेश्वर देणार आहे. येस. हालेलुया. तुमचा विश्वासूपणा का देवासाठी तुमचं मन किती तुटतं, कारण Yes. देवाशी मला एकनिष्ठ राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतात काय फरक पडतो, एक आठवड्याने गेलं पुढच्या आठवड्यात जाता येईल. अरे विश्वासूपणा बघतो परमेश्वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बघतो प्रभू, विश्वासूपणा. आणि त्या लेकराने तो विश्वासूपणा दाखवला. तिचा संघर्ष सुरू झालं का नाही प्रभू मला यायचंय, माझी प्रार्थना मिस झाली नाही पाहिजे, माझी सेवा थांबली नाही पाहिजे. जस्ट तुम्ही फेथफुलनेस दाखवता, प्रभू माहिती कार्य आमच्या लाईफ मध्ये करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फेथफुल आहेत का प्रार्थनेत. येस. अनेक जणांचा गुड फ्रायडे संपला आणि त्यांचा आनंदच काय झाला, निघून गेला. लास्ट डान्स पुनरुत्थान दिवशी झालं आपलं काम. संपलं. परत 40 दिवस परत कोणाला देऊ, येशूला क्रूसावर देऊन टाकू, परत परत प्रार्थना करू, परत त्याला खाली काढू, परत आनंद करू, परत झोपून जाऊ. फेथफुल राहा. येस. कसे राहा. फेथफुल. जो 40 दिवसामध्ये एकनिष्ठपणा होता, पुढं तो एकनिष्ठा चालू आहे का. जो प्रामाणिकपणा त्या 40 दिवसामध्ये होता, पुढं तो उपवासामध्ये प्रामाणिकपणा आहे का, हे परमेश्वर बघतो. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जे लोक प्रामाणिक आहेत, फेथफुल आहेत, त्यांना आशीर्वाद येऊन गाठणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण तुम्ही विश्वासू राहिलेत. येस. कोणाशी. देवाशी. दानियेला कोणी पाहिलं, परमेश्वराने. प्रभूनी पाहिलं. येस. आणि म्हणून जो प्रभू प्रार्थनेत बघतो ना, तो प्रभू समस्येमध्ये पण तुम्हाला येस. बघतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमची इच्छा की देवान तुम्हाला पाहावं. येस. कसे राहा. हे विश्वासू. विश्वासू राहा. एकनिष्ठ राहा. देवाचं वचन पडू देऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती धडपड दाखवा, ती प्रयत्न दाखवा. जसं सकाळचं पण वचन होतं का, बैमान होऊ नका. येस. काय होऊ नका. बैमान. दुःखात परमेश्वराला लोक जास्त शोधतात, येस. पण ज्याच देवाकडून वैभव येतं ना, त्या वैभवामध्येच लोक काय होऊन जातात, हरवून जातात. हारून जातात. वैभव हरवण्यासाठी नाही, देवाची अधिक स्तुती करण्यासाठी येत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे देवाने दिलं ना, ते घेऊन परत कोणाकडे यायचं देवाकडे आणि यायचं. देवाची महिमा करायची. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन मानतो. व्हायचंय का ब्लेस. येस. तुम्हाला वाटतं का देव माझ्या बाजूने असावा. येस. संकट समय कधी, संकट समय. जर तू आज देवाबरोबर असेल ना, उद्या देवबाप तुझ्यावर नक्की येस. असतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू जर देवाचं वचन पडू दिलं नाही ना, प्रभू बी तुला सैताच्या हातात मरू देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुल कोणाशी, देवाशी. देवाशी. पहा शद्रक मेशक व अबेदनेगो, माहिती आहे चर्च, येस. विश्वासू राहिले कोणाशी. परमेश्वराशी. असा फरमान होता का मूर्तीला काय करायचं, नमन. पण हे लोकांनी पाहिलं का नाही, पवित्र शास्त्र सांगत नाही. येस. इवन बायबल सांगतं, जस त्या ठिकाणी जस ते त्या राज्यामध्ये होते, त्यांना असं मांस खायला दिलं जे देवाला आवडणारं, नव्हतं. जे निषेध होतं त्याचं. बायबल त्याचं काय करतं, निषेध. ते म्हणले अन्न आम्ही खाणार नाही. येस. म्हणजे कोणाचं वचन उचललं, देवाचं वचन उचललं. प्रभूने त्यांना त्या राजाच्या नजरेत उचललं. येस. हालेलुया. सेम मूर्तीचा टाइम आला, Yes. हे झुकले का, नाही झुकले. सगळे झुकले नाही. बायबल सांगतं का जर ह्यांनी देवाचं वचन इथं पडू दिलं नाही, तर प्रभू बी अग्नीमध्ये तुम्हाला मरू देणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी बेईमानी नाही केली. Yes. देवाचं वचन कशा राहिले. धरून राहिले. आज तुमच्या लाईफ मध्ये देवाचं वचन उचलून धरा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण बघतो आज संडे, कदाचित आज लोकांना बिझनेस असेल, काय असेल, बिझनेस. पण तुम्ही म्हणता का नाही, हा समय माझा कोणासाठी, देवासाठी आहे. परमेश्वर हा बिझनेस 6 दिवसामध्ये तुला कव्हर करून देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुला पण कसं राहायचं देवाशी, एक निष्ठ राहायचं. एकनिष्ठ. कधी कधी असं होईल का 6 दिवस कदाचित तुझे ब्लेस केले नाही, मग तुला पुढच्या रविवारी वाटेल का आता मी कुठं जावं, छश. कामाला. बिझनेसला कुठं जावं. कामाला. देव चेक करणार तुला, तू किती प्रामाणिक आहेस. येस. कमान मी परत सांगतो, आज माझा एक दिवस मी कोणाला दिला, प्रभूला. 6 दिवस कोण ब्लेस करणार. परमेश्वर ब्लेस करणार. पण जर 6 दिवस ब्लेसिंग्स आले नाही, तर पुढच्या संडेला देव तुला चेक करणार. येस. हा परत चर्चला येतो का, हा परत बिझनेस कडे जातो, येस. आणि तिथं कळतं का हा किती प्रामाणिक. येस. हालेलुया. जर मी एक दिवस देवाला दिला, 6 दिवस टवटवीत येतो, सगळेच जण येणार आहे पुढं. छशला. इथं नाही कळत. देव म्हणतो थांब 6 दिवस जरा बिझनेस मारतो, याचा बिझनेस काय करतो, काढून घेतो, आणि बघतो मग पुढच्या रविवारी हा कुठे येतो का, चर्चला येतो का. तिथं कळतं चर्च तू किती फेथफुल आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू थोडा सगळं सेटल करतो, मग तुलाच टाइम द्यायचा आहे. तसं नाहीये चर्च. जरी 6 दिवस तुझे ब्लेस होत नाही, देवबाप तुला काय करतोय, चेक करतोय. जस तू विश्वासू राहशील, मागचं सगळं रिकव्हरी प्रभू करून देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला फेथफुल राहायचं. येस. कोणाशी, परमेश्वराशी. त्या लेकराची साक्ष खूप सुंदर होती, पाष्टात धरून होती. आज
संघर्ष होता तिच्यासाठी का नाही माझं चर्च मिस झालं नाही पाहिजे. आज आपण तिचं लाईफ साधारण बघतोय, पण येणाऱ्या दिवसात याचं मोठं पारितोषिक तिच्या लाईफमध्ये येणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया आम्ही पाहिलंय जेही चर्चमध्ये लेकरं फेथफुल राहिले प्रभूच्या कामासाठी प्रार्थनेसाठी, आज प्रभूने त्यांना चांगल्या जॉबने ब्लेस केलं. येस त्यांचा रिवॉर्ड प्रभूने त्यांना दिलाय. आज संघर्ष आहे त्याच्या लाईफमध्ये, आज ते देवाला धरून राहिले, आज चांगल्या चांगल्या सॅलरीने प्रभू त्यांना ब्लेस केलं. येस आमेन जसं तुम्ही फेथफुल राहणार प्रभू तुमचं भवितव्य ब्राईट करणार. येस हालेलुया पण कोणाशी विश्वासू? परमेश्वराशी. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो बायबल सांगतं झुकले का? नाही झुकले. कॉम्प्रोमाइज करू नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कोणाशी एकनिष्ठ राहायचं? देवाशी. देवाचं वचन पडू द्यायचं नाही. आता 2 दिवसांनी तुमची चेकिंग होणार आहे. प्रभू तुम्हाला काय करणार? चेक करणार. इथं बी नाचतो आणि तिकडं पण. नाही त्याने हात वाढला, मग तू हात दिलाच काय त्याला? येस देवा तुला चेक करणार. इथं बी नाचतो आणि तिथं पण. तू एकनिष्ठ नाहीयेस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया फेथफुलनेस प्रभू चेक करणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती आत्म्यात हुशार आहेत तुमचा विश्वासूपणा टिकून ठेवण्यासाठी हे Yes. परमेश्वर बघतो. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लग्न चालू होतील तिथं तुम्ही म्हणताल मला त्यांनी काय केलं? ओढलं. देव तुला पहिले ओढून राहिला त्याच्या. येस तू देवाच्या हातात ये ना, आणि तो ओढतो तू बरोबर चाललाय तिकडे. येस का म्हणे वचन तुम्हाला कुठं ओढतोय? प्रभुकड. सगळे बोला कोणाकडं? प्रभुकड. पण तू देवाला हात द्याय ना, तिकडे थोडा ओढला ना तू लगेच चालला लगेच. येस कमान किती लोकांना कळतंय चर्च फेथफुल नाही असत. कसा नाहीये? एकनिष्ठ नाही. म्हणून तुझे जीवन बी ब्लेस होणार नाही. येस जर तुला मोठे आशीर्वाद पाहिजेत, मोठं प्रतिफळ पाहिजे, संकट समय देवान तुला मस्तक म्हणून उचवावं ही तुझी इच्छा असेल तर आज फेथफुल राहा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च कसोटी होणार तुम्हाला पारखण्यासाठी. आणि तुम्ही म्हणता मी काय करू शकतो? त्या लोकांनी असं केलं. अरे हुशार राहा, परीक्षेत पडू नये म्हणून आत्म्यात हुशार राहा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आता जे सीझन सुरू होईल ना लग्न सारायचं इतर गोष्टीचं, हुशार राहा चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गाण्यांपासून कसं राहा, लांब त्या जुन्या विधींपासून, लांब. ज्या देवाला न आवडणार आहेत तिथं मला विश्वासू राहायचं. येस आणि परमेश्वर हा प्रामाणिकपणा बघून माझं फ्युचर, माझं भवितव्य, माझं मॅरेज प्रभू ब्लेस करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन देव उभा राहिला का नाही यांच्या बरोबर? येस राहिला. कमॉन राहिला का नाही राहिला? हे कोणाबरोबर उभं राहिले? देवासोबत. जसं तुम्ही वाचण्यासाठी उभं राहता देव पण तुमच्या बाजूने उभं राहत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कॉम्प्रोमाइज करायचं नाही. काय करायचं नाही? कॉम्प्रोमाइज. पहा शद्रक मेशक अबेदनेगो म्हणतात आमचा देव आम्हाला वाचवायला समर्थ आहे. आणि जरी नाही वाचवलं तरी आम्ही फेथफुल राहणार. येस हालेलुया. अजून पुढच्या लेवलला आमेन. जरी प्रभूनी नाही वाचवलं तरी आम्ही विश्वासू राहणार. येस आमेन. फेथफुल राहायचं, कॉम्प्रोमाइज नाही करायचं. जी यंग आहेत तुम्हाला प्रभू कळलाय लाईफ पार्टनर कोणातून पाहिजे? प्रभूतून पाहिजे. कॉम्प्रोमाइज करू नका. कोणीच आमेन म्हणा ना. केलं कॉम्प्रोमाइज तुम्ही, काय करू नका, कॉम्प्रोमाइज. तर तुझी येणारी पिढी ब्लेस होणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मनाने करशील मग म्हणशील प्रभू चुकलं प्रभू, कळत न कळत. डोळे उघडून आंधळ्यांना क्षमा नाही चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आंधळ्यांना क्षमा मिळत, पण ज्यांच्या देवाने काय उघडले डोळे उघडले. तरी तुम्ही आंधळे बनता, प्रभू तुम्हाला फॉरगिव्ह करणार नाही. Yes. तुम्ही मोठं पारितोषिक देवाकडून गमावणार. येस नॉर्मल विश्वास नाही राहणार. कसे? नॉर्मल. नॉर्मल विश्वासणार आहे, पण वाटतं तर खरं माझा देवाने काय करावा, उपयोग करावा, माझं काहीतरी देवाने चांगलं करावं. विश्वासू राहा देवाशी. येस देव विश्वासूपणाबद्दल बोलतो. Yes, म्हणून amen. योबाच्या विश्वासूपणाबद्दल देव बोलतो. जकर्याचे देव विश्वासूपणाबद्दल बोलतो. का किती फेथफुल आहेत कोणासाठी? देवासाठी. जर तुम्ही फेथफुल आहात, वचन उचलून आहात, लॉर्ड रिवॉर्ड देणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? राहणार का? कोणासाठी? प्रभूसाठी नाही, स्वतःसाठी. तुमच्या भवितव्यासाठी. येस कोणासाठी? स्वतःसाठी. विश्वास तुम्ही ठेवताच ना, पण जर मोठे आशीर्वाद पाहिजेत, अद्भुत कार्य पाहिजे, तर तुम्हाला पण तुमचं विश्वासू पण दाखवावं लागेल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थंडपणा येऊ देऊ नका. येस देवाचं वाटणाला कंटाळ करू नका. नाही, वचन लिहिलंय, मला स्टँड घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग ते कोणत्याही बाबतीत असेल, चोरीबद्दल असेल, हिव्याबद्दल असेल, मीपणाबद्दल असेल, हे वचन माझ्यामध्ये पूर्ण होत नाही, हे वचन कसंही करू मला पूर्ण करायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कॉम्प्रोमाइज करू नका. Yes. फेथफुल राहा. कोणाशी? प्रभूशी. म्हणजे परमेश्वर पण 100% तुमच्या बाजूने स्टँड घेणार. येस आमेन.
पहा ते म्हणले का देवाने जरी मदत केली नाही काही हरकत नाही, देवाने मदत केली का नाही केली शद्रक मेशकला? येस केली. कमान केली का नाही केली? केली. एक असं कार्य केलं का सगळ्या जगासमोर शद्रक मेशकला प्रभूने उचललंच. येस हालेलुया. त्यांची ओळख काय करून टाकली? बदलून बदलून टाकली. त्यांच्या विश्वासूपणामुळं दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो हायलाइट झाले. येस. बायबल वाचा, काय त्या या चौघांमध्ये फेथफुल. विश्वासूपणा कोणाबद्दल? देवाबद्दल. दानियल मध्ये असं काय होतं? विश्वासूपणा. Yes. शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्यामध्ये काय होता? विश्वासूपणा. अजून काय नाही. त्यांना हायलाइट करणार काय होतं? Yes. त्यांचा विश्वासूपणा. येस हालेलुया. तुम्हाला पण देवाशी कसं राहायचं? विश्वासू राहायचं. विश्वासू राहायचं. देवाच्या सेवेत पण कसं राहायचं? विश्वासू. मनाला आलं केलं, मनाला नाही आलं, नाही केलं. आज मूड आहे तर करतो, मूड गेला तर नाही करणार. मूड प्रमाणे सेवा होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुल राहायचं. येस. करार केला मी तो पाळणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज संडे मी कुठं आलं पाहिजे? चर्चला आलं आज पाहिजे. शनिवारी मला सुट्टी, कुणाचं काम केलं पाहिजे? देवाचं काम. किती लोक देवाच्या कामासाठी पुढे येतात? फेथफुल राहा. कोणासाठी? देवासाठी. प्रभूसाठी. तुम्ही करार करताय मी कोणाची सेवा करणार? प्रभूची सेवा. चल देव म्हणतो चल झाडू मार पा, चल चेअर लाव बरं. तुम्ही फेथफुल, तुम्हाला लाज वाटते. येस. काय वाटते? लाज वाटती. चर्च आम्हाला उंच कुणी केलं? प्रभूने केलं. मग देवाच्या कामाची लाज नाही वाटली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कोणतंही काम असो त्या आम्हाला सारखंच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस काय होतं, प्रभू आम्हाला उंच करतो ना, नंतर छोट्या कामाची आम्हाला काय वाटती? लाज वाटते. आणि मग प्रभू बघतो का रे तू माझं वचन धरत नाही, आता येस. काय करत नाही? वचन धरत. तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. दावीद इतका मोठा राजा झाला पण आराधना करताना कपडे जरी गेले त्याला लाज नाही वाटली. येस. काय नाही वाटली? लाज नाही वाटली. देवाचा गौरव करताना, देवाची सेवा करताना आम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. येस. उंच करणारा कोण? परमेश्वर. आज जर देवाने मला स्टेजवर आणलं आणि उद्या म्हणलं जर पार्किंग जाऊन बघ, तुम्ही कोणाचं काम केलं पाहिजे? देवाचं काम. मला लाज नाही वाटली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव उंचावर पण नेतो, चेक करतो, देव परत खाली बसून पण चेक करतो. येस. तोच नंबरपणा आहे का डोक्यात गेला याचा मोठेपणा? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून लोकांना कळतं चर्च जी ही सेवा तुम्हाला दिली, मग ती स्टेजवरची असो किंवा खालची असो, बायबल सांगतं प्रतिफळ दोघांना कसं आहे? सेम आहे. पण तू किती विश्वासू आहे, तू किती नम्र आहे हे परमेश्वर चेक येस. करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचं वचन उचलायचं? देवाचं वचन. का म्हणून उचलणार का चर्च? येस. कॉम्प्रोमाइज करू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे स्टेटस बी कॉम्प्रोमाइज करू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक स्टेटस बघून तुमचं स्पिरिच्युअल कॅरेक्टर ठरवतात का हा व्यक्ती कसा आहे. येस. गपचिप स्क्रीनशॉट बी मारून ठेवतात, नंतर का मी हाले बोलला नाही दाखवायचे स्टेटस. किती लोकांना कळतं. लोक तुम्ही जे करता ना तुमचं भांडवल गोळा करून ठेवतात, आता राहू दे नंतर बघू याला. त्याला ज्या चान्स कोणी दिला? आपणच दिला. तुमचे स्टेटस जपा, येस. तुम्ही काय टाकता ना ते जपा. देवाशी विश्वासू राहा चर्च. मला उठता बसता फक्त कोण पाहिजे? प्रभू पाहिजे. माझ्या जीवनातून, माझ्या स्टेटस मधून फक्त प्रभू झळकला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जे करताय ना, कुणीतरी तो तुमचाच पुरावा गोळा करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थंब टाकणारा बी तोच, स्क्रीनशॉट काढणारा बी तोच. येस. म्हणून थंबवर लय हॅपी होऊ नका. लय थंब आले, अरे स्क्रीनशॉट बी लय काढले असतील तुझी, तुला बरोबर धरतील टाइमवर येस. आणि पुराव्या सहित धरतील. कसं? पुराव्यासहित. हुशार राहा, स्टेटस जपून वापर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं काही टाकू नको जे सैतानाला वाव देणार आहे. येस. असं टाक जे देवाचा गौरव करणार येस. आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव चेक करतो तुमचं फेथफुलनेस, का तुमचं अंतकरण कुठं जोडलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कोणाशी जोडलंय? प्रभू. जोडलंय का? मग तुमचा स्टेटस कोणाबद्दल बोलला पाहिजे? प्रभू बद्दल. परमेश्वर बद्दल बोलला पाहिजे. जर तो बोलत नाही मग तू एक विश्वासू नाहीयेस, Yes. एकनिष्ठ नाहीयेस. फेथफुल राहा, तुझा स्टेटस देवासाठी झळकला पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान किती लोक आमेन मानतात? आमेन. प्रभू चेक करतो, लोक ठरवतात याची मेंटॅलिटी काय आहे? काय म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही कोणाच्या व्हिडिओ लाईक बी केले ना, लोक व्हिडिओ कोणाचा ते बघत नाही, याची मेंटॅलिटी कशी ते चेक करतात. काय कोणाला लाईक करतो त्याच्यात तुमची क्षमता ठरवतात, याची बुद्धी कशा प्रकारची. येस. किती लोकांना कळतं. म्हणून कुठेही आमेन म्हणू नका. किती लोकांना कळलं मी जे बोललं. प्रभूचे पण वचन येतात ना, कोणी सेवक बी असेल ना, पहिले बघायचं सेवक जरी ना काय बोलतोय कुठं आमेन म्हणायचं. नाही त्या पाळकाची पण मेंटॅलिटी चेक करतील आणि तुझी पण म्हणतील तोही अधुरा आणि तूही आदर. तूही अधुराच आहेस. किती लोकांना मी प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला, तुमची मेंटॅलिटी लोक चेक करतात. हा कुठं आमेन म्हणतो, कुठं प्रेज द लॉर्ड म्हणतो, अरे हा बी याच्या वाऱ्यात व्हावं लागला. येस. म्हणून थोडंसं फेसबुक जपून वापरा. रिप्लाय देताना थोडंसं जपूनच द्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पारखतील लोक, काय करतील? पारखतील.
लोक जर जज करतात, देव जज करणार नाही का? येस करणार. 100% देव चेक करतो. छोट्या छोट्या गोष्टी प्रभू चेक करतो. तुमचं फेथफुलनेस कुठं आहे? येस. म्हणजे तुम्ही फेथफुल आहात, 100% संकट समय तुम्हाला काळजी नाही, तुम्हाला टेन्शन नाही, एक अद्भुत साक्ष परमेश्वराद्वारे आमची वाट बघणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅपी होते शद्रक मेशक. डिवाइन कार्य कुणी केलं? परमेश्वराने. देव त्यांच्या बाजूने उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांची इच्छा आहे का अद्भुत आश्चर्यकारक कार्य देवाचं पाहायचं? येस. कसे राहा? एकनिष्ठ. 100% प्रभू लोकांचे हार्ट बदलून टाकेल येस. तुमच्यासाठी. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं जिथं देवाचा सेवक अलिशा होता आणि त्या नगरात तो गेला, पाणी कसं होतं तिथं? कडू होतं. सगळे बोला कसं होतं? कडू होतं. पाणी कडू होतं. पण काय टाकलं वाटीत? मीठ टाकलं. आणि आपण मागचे शिकलो, वाटी म्हणजे जीवन नवीन. नवीन. जीवन नवीन. हे नवीन जीवन कुणी दिलं आम्हाला? परमेश्वराने दिलं. पण तो म्हणतो मीठ तुला टाकावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मिठाचा अर्थ काय होतो? विश्वासूपणा. विश्वासूपणा. जर तुमच्यात विश्वासूपणा असेल, कडू पाणी तुम्हासाठी गोड होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा विश्वासूपणा जर तुमच्यामध्ये नाहीये कोणाच्या प्रती, देवाप्रती. आणि तुम्हाला वाटतं का माझे अवघड गोष्टी सोप्या व्हाव्यात, त्या होणार नाहीत. येस. तुमच्या विरोधात असणारे कडू लोक चांगले व्हावे, ते होणार नाहीत. Yes. तू विश्वासू राहा, म्हणजे ऑटोमॅटिक कडूपणा जाईल आणि तिथं गोडवा येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कसं राहा देवाशी? एकनिष्ठ. फेथफुलनेस. म्हणतो मला वाटी नवीन आणा. येस. आता ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे, पुनरुत्थानाद्वारे आमची वाटी कशी झाली? नवीन झाली. पण मीठ कुणी आणायचं? आपण. मीठ आपल्यात पाहिजे. येस. मीठ कुठं भेटणार नाही, मीठ तुम्हाला उत्पन्न करावं लागेल. येस. हालेलुया. तुमचा विश्वासूपणा तुम्हाला दाखवावा लागेल. जर तुम्ही विश्वासूपणा दाखवाल, ऑटोमॅटिक कडू पाणी गोड होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा विश्वासूपणा कोणाच्या बद्दल? येशू बद्दल. येशू. कोणाबद्दल? येशू बद्दल. मारा या ठिकाणी गेले, पाणी कसं होतं? कडू होतं. सगळं बोला कसं होतं? कडू होतं. पाणी कडू होतं. त्याला त्यांनी काय दाखवलं? एक झाड दाखवलं. ते झाड त्यांनी घेतलं. येस. झाड त्यांनी घेतलं. पहिले ते झाड म्हणजे ख्रिस्त तुम्हाला तुमच्यात घ्यावा लागेल, येस. मगच तो दुसऱ्यातला कडूपणा घालवणार. येस. पहिले कडूपणा कोणातला जाऊ द्या, स्वतःतला. पहिले कोणाशी एकनिष्ठ राहा. स्वतःशी. जस तुम्ही देवाशी फेथफुल राहणार, विश्वासू राहणार, ऑटोमॅटिक लोकांचे हार्ट प्रभू तुम्हासाठी टर्न करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ऑफिसमध्ये पॉलिटिक्स असेल, तर तुम्ही फेथफुल आहात ना, ते पॉलिटिक्स संपून जाईल. येस. आमेन. बिझनेस मध्ये तुम्हाला पाडण्याचा प्लॅन आहे का, जर तुम्ही देवाशी फेथफुल येत ना, तो प्लॅन प्रभू कॅन्सल करून येस. टाकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इव्हन जर तुम्हाला वाटतं का चर्च मध्ये मला पुढे येऊ देत नाहीये, असं तुला वाटतंय, तू फेथफुल राहा, देव तुला उंच करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद नव्हता भावांमध्ये, येस. ज्याच देवाचा सेवक घरी आला ना, तो कुठं होता? जगण्यात. मागं होता, मेंढर राखत होता, पण देवाशी कसा होता? एकनिष्ठ होता. देवाने पुढे आणलं का नाही? येस. आणलं. तुमची बाजू कोणी मारू नाही शकत, येस. हालेलुया. तुमचा हिस्सा कोणी हिसकून घेऊ शकत नाही. जर तू Yes. फेथफुल आहे ना, देवबाप तुला रिटर्न देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, फेथफुल आहेत का? येस. कोणाशी? देवाशी. मग चिंता करू नका, स्वतःला भरोसा द्या. जर मी विश्वासू आहे ना देवाशी, माझा देव पण न्याय देव आहे. येस. हालेलुया. आज जरी आशीर्वाद माझ्या अवतीभोवती दिसत नाही, पण जर मी फेथफुल आहे, तर समय आला का त्या गोष्टी मी पाहिल जे देव बायबलमध्ये येस. सांगतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हन्नाला संतती नव्हती, काय नव्हती? संतती पण नव्हती. देवाशी कशी होती? फेथफुल होती. प्रतिवर्षी पणीना त्रास देणार, Yes. पण ही चर्च काय बंद करत नव्हती. Yes. जस्ट तू फेथफुल आहे, रिवॉर्ड तुला परमेश्वर येस. देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुल राहा, रिवॉर्ड येणारच येणार. देवाचं आमेन. कमिटमेंट आहे. आमेन. कुणाचं कमिटमेंट आहे? देवाचं वचन. हे अभिवचन आहे. तू विश्वासू पण दाखव, रिवॉर्ड तुला येणार. Yes, hallelujah. आणि जर तू विश्वासूपणा आहे, पारितोषिक थांबणार नाही, तुमच्या दिशेने ते वाटचाल करणार. येस. आमेन. कमॉन, करणार का नाही येस. करणार? करणार. का तुम्ही देवाशी कसे आहात? एकनिष्ठ. एकनिष्ठ आहात, प्रतिफळ त्यांना भेटणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथंच नाही, पुढं स्वर्गात पण. म्हणतो प्रत्येक देहाचा गौरव निराळा आहे. येस. प्रत्येक देहाचा गौरव, निराळा. सूर्याचा वेगळा, चंद्राचा वेगळा. मग देव वरती पण फरक करणार आहे. येस. विश्वासाचा वेगळा आणि विश्वासूपणाचा, वेगळा. त्यांचा गौरव तिथेही वेगळा असणार येस. आहे, हालेलुया. इथेही वेगळा असणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाशी कसं राहायचं? एकनिष्ठ राहायचं. कॉम्प्रोमाइज करायचं नाही. येस. जर हे वचन मला कळतंय, पण हे वचन मला दिसतंय की इथे मोडणार आहे, मला ते वचन मोडू द्यायचं नाही. प्रयत्न करा, मेहनत करा, श्रम घ्या. नाते जपू नका, देवाचं वचन जपा. येस. अनेक लोक काय जपतात? नाती. नातं जपतात, कॉम्प्रोमाइज करतात. पण तू कॉम्प्रोमाइज करतोय आपल्या ब्लेसिंग्स मध्ये. येस. आज तू कॉम्प्रोमाइज कर नातेवाईक मध्ये, उद्या तू ब्लेसिंग्स गमवशील. कोणाकडून? परमेश्वराकडून. परमेश्वराकडून. कॉम्प्रोमाइज करू नको, एकनिष्ठ राहा. थोडी जळ होईल. साक्ष देताना, संततीला जन्म देताना काय होतात? आईला पेन होतं.
पण साक्ष घडल्यानंतर संत झाल्यानंतर ती वेदना काय होऊन जाती? विसरून जाती. सेम चर्च, जर विश्वासू राहायचं ना, वेदना होणार आहेत. येस, वेदना होतील. लोक म्हणतील बदललास, काय म्हणतील? बदलला, असं म्हणतात. जुने फ्रेंड्स म्हणतात तू आता काय झाला, बदलून गेला. तू आता येत नाही, तू आता बोलत नाही. बाबा ख्रिस्त आल्यानंतर जीवन बदलतं. येस, हालेलुया. जीवन बदलतं, ऑटोमॅटिक आवड निवड काय होऊन जाती? बदलून जाती. बदलून जाती. कॉम्प्रोमाइज करायचं पण नाही. लोक रुसले रुसू द्या, पण देव माझ्यापासून दूर नाही गेला येस, पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही देवाशी विश्वासू आहेत ना चर्च, संकट समय तुम्हाला टेन्शनची घ्यायची गरजच नाही. येस, देव पण पक्का आहे, देव पण बघतो आणि देव रिवॉर्ड देतो येस, चर्च. आमेन. कमॉन, देणार का नाही देणार? येस, देणार. पण कसं राहायचं? एक निष्ठ राहायचं. एकनिष्ठ. येस, प्रार्थना प्रार्थना, संडेचं चर्च संडेचं चर्च, सुवार्ता सुवार्ता, देवाचं काम देवाचं काम. कॉम्प्रोमाइज नाही. मी स्टँड घेणार कोणासाठी? देवासाठी. देवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता IPL चालू आहेत ब्रदर्स लोकांसाठी, कॉम्प्रोमाइज करू नका. प्रार्थनेचा टाइम कशाला द्या? प्रार्थनेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर ती मॅच एवढी हवी होऊ लागली, रोज जर मला ती टीव्हीकडे ओढून न्यायला लागली, तर समजून घ्यायचं हे मला पाशात पाडणार आहे, इथून मला वाचायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून सामीन नाही म्हटले. रोज जर तो टीव्ही संध्याकाळी तुम्हाला कुठे घेऊन जातो? त्याच्याकडे, कोणाकडं? टीव्ही कट. सगळं जग तू बाजूला करतो, फक्त तुझं फोकस काय? टीव्ही. आज मुंबई, आज मुंबई इंडियन, आज मुंबई इंडियन. कंट्रोल कर, काय कर? कंट्रोल. कोणतीच गोष्ट हवी नाही झाली पाहिजे आपल्याला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादी सिरियल जर माझ्यावर काय होऊ लागली, हवी. प्रॉब्लेम आहे, ही मला पाडणार आहे. इथं मला काय करायचंय? कंट्रोल. ओव्हरकम. इथं कंट्रोल करायचंय मला, नाही तर ही गोष्ट मला काय करणार? पाडणार. पाडणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं तुम्हाला स्टँड घ्यायचा. अरे नाही, हे माझ्यावर हवी होऊ लागलं, मला वाचावं लागल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? एखादी गोष्ट तुमच्यावर काय होती हवी होती. तर तुम्हाला जपायचं. येस. सकाळी मी सांगितलं, आता उन्हाळ्यात झोपल्या हवी व्हायला लागली. दुपारची कधली दुपारची झोप. हवी होऊ देऊ नको. त्या झोपेपासून काय कर? पळ. पळ आणि कुठं बस? बायबल वाचायला. प्रार्थनेला बस. ती झोप तुला खाऊन टाकल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर पुढे तुला उपयोगात यायचंय तर आज झोपेपासून पळ, देवाला धरून राहा. उद्याचे दिवस प्रभू तुझ्यासाठी ब्लेसिंग्स देणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च फेथफुलनेस. येस. फक्त विश्वास ठेवून जमणार नाही. देवाला काय पाहिजे? विश्वासूपणा. विश्वासूपणा. जो विश्वासूपणा दाखवल तो मोठ्या गोष्टी पाहणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक फेथफुल आहेत? येस. कमॉन, आहेत का? कमॉन, आहेत का चर्च? येस. लास्ट मी घेईल आपल्या अर्पणाबद्दल किंवा प्रथम फळाबद्दल. त्याच्यामध्ये पण कसे राहा. फेथफुल. मागचं वचन खूप लोकांना टच झालं. का करार होतो देवाशी, काय होतो? करार. आणि करार तुम्ही काय केला पाहिजे? पाळला पाहिजे. पाळला पाहिजे. जोही करार तुम्ही करता देवाशी, उपवासाचा पण काय करता तुम्ही? करार. करार करता. देवाच्या सेवेचा पण काय करता? करार. करार. जो करार तुम्ही करताय त्या करारामध्ये तुम्ही फेथफुल पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही विश्वासू आहात तुमच्या करारामध्ये, तर देवाकडून पण प्रतिफळ मोठं येणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोक आपल्या अर्पणात विश्वासू आहेत? आता परत सीझन सुरू झालं फाटक्या नोटांचं. मग आता गेली ती बँकेत, देवाला धन्यवाद. आता मी आणणार होतो चर्चमध्ये ती 200ची किती होती? 200. म्हणजे फार लुडल लंगडा असताना तरच मोठं अर्पण टाकतात. मग अशी प्रार्थना करायला लागेल, 500च्या नोटा पाठवू दे यांच्या. तिला घरी गेलो, तिला थोडंसं प्रेस मारली, तिचा जीव आणला आणि म्हणलं ॲटलीस्ट ही बँकेत काय करतील? चालतं. चालतील. पण देवाला धन्यवाद वाटत नव्हतं, पण देवाने कार्य केलं. तर चर्चमध्ये आली असते आज. फेथफुल नाही तुम्ही. कसे नाही आहेत? फेथफुल. म्हणजे तुम्ही पाहिलं का तुमच्याकडून नाही कटली, पण पहा देव कसं कार्य करणार आहे. की तुमच्याकडून नाही कटलं तर चर्चमध्ये बरोबर गेलं. याचा अर्थ हे नाही का परत 500चे फाटके आणत जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? तुमचं फेथफुलनेस कोण बघतो? परमेश्वर पाहतो. म्हणजे फाटले म्हणून कुठे टाकतो तू? चर्च मध्ये. यात नसतं टाकलं तू. ते फाटले म्हणून कुठे टाकलं? चर्च मध्ये. नाहीतर नसतं तू टाकलं. म्हणजे तुझा फेथफुलनेस प्रभू चेक करतो. येस. चर्च फेथफुली टाका. कोणासाठी? प्रभूसाठी. जे तुमच्या खिशात होतं ते तुमचंच आहे ना चर्च. येस. मग टाकताना पण ते कोणाचं आहे? मग तुम्ही चांगलं टाका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बाप चेक करतो चर्च. देव बघतो का रे माझी यांच्या नजरेत लायकी काय? फाटकी? का म्हणून आपलं ते फाटका आहे का? नाही. उत्तम पाहिजे. कसं पाहिजे? उत्तम. बायबल तुम्ही वाचा, प्रभूला देणारा उत्तम पाहिजे. पण आम्ही Yes. फाटकं देतो. आताही 50 पैसे आलेत, काहींचे 50 पैसे संपणार अजूनही 50 पैसे येतात. किती? 50 पैसे अजून पण पिक्चर सोडत. तुम्हाला कळत कसं नाही राहिलं चर्च? कमी विश्वासू नाही कोणाशी? देवाशी. का म्हणून देव बघतो का नाही बघत? येस, पाहतो. का म्हणून देव बघतो का नाही बघत? येस. तुमचं फेथफुलनेस प्रभू चेक करतो. माझ्या अर्पणात मी प्रामाणिक आहे का?
माझ्या प्रथम फळात मी प्रामाणिक आहे. याच्यात ब्लेसिंग्स आहेत काय चर्च? आशीर्वाद. बायबल सांगतं जे तुमचं प्रथम फळ ब्लेस असेल ना आणि तुम्ही विश्वासू असाल ते बहुगुणित होणार. Yes. काय होणार? बहुगुणित आणि त्याच्यात होणार. बरकत्ता असणार. Yes. 2 गोष्टी किती? 2. प्रथम फळात 2 ब्लेसिंग्स आहेत, बरकत आणि बहुगुणित. बरकत म्हणजे टिकणार, काय होणार? टिकणार. आणि बहुगुणित म्हणजे वाढणार. येस. विधवा स्त्री ती म्हणली की एवढीच भाकर आहे का आम्ही खाऊन काय होऊन जाऊ? मरून जाऊ. ज्या वेळेस तिने दिली त्या दिवशी पीठ संपलं का वाढलं? वाढलं. म्हणजे बरकत आली. येस. तो चमत्कार तिथंच थांबला का परत वाढत गेला? वाढत गेला. म्हणजे बहुगुणित झालं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत सांगतो ज्या दिवशी तिने दिलं ना ते संपलं नाही, त्या दिवसासाठी ते टिकलंच. येस. म्हणजे काय आली? देवाची बरकत. बरकत आली. आणि ते त्या दिवशी संपलं नाही, दुष्काळापर्यंत ते बहुगुणित होत येस. गेलं. हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस तुमचं प्रथम फळ देवासाठी तुम्ही विश्वासूपणे टाकता त्याला बरकत आणि त्याला बहुगुणितपणा येतो. येस. आमेन. फळ फळाला आणतं, येस. हालेलुया. फळ? फळाला आणतं. फळांना घेऊन येतं. म्हणजे तुमचं फळ नाहीये, प्रामाणिक नाहीये तुम्ही, तर तुमच्यासाठी फळं पण येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेवढ्याच सॅलरीमध्ये संघर्ष करावा लागणार, तुम्ही बहुगुणित होणार नाही आणि बरकत येणार नाही. जर तुम्हाला मोठे आशीर्वाद पाहिजेत तर तुम्हाला विश्वासूपणा पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक 1 महिना टाकतील, टाकणार नाही. काही लोक तर टाकतच नाहीत. मग तुला बरकत येईल का? नाही. काय पाहिजेस तू? फेथफुल. विश्वासू पाहिजे. तुझ्या प्रथम फळाच्या अर्पणात कसा पाहिजे? विश्वासू पाहिजे. मग तुला बरकत येणार आणि तुझं बहुगुणित होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च फळ फळांना घेऊन येतं. येस. परत सांगतो, फळ फळांना घेऊन येतं. फळ फळांना घेऊन येतं. कमॉन, किती लोक आमेन म्हणतात? आमेन. हन्नानी 1 दिलं, किती दिलं? 1 दिलं. किती झाले तिला? 5. फळ फळांना आणतं. येस. फळ फळांना आणतं. तुम्ही जे तुम्हाला एक गणित कळलं ना आध्यात्मिक, मग तुमचे दिवस बदलतील. येस. नाही तर आयुष्य निघून जाईल चर्चमध्ये येता जाता, पण परिस्थिती मात्र तीच. का? कारण ते सूत्र आम्हाला कळत नाही का माझं प्रथम हे ब्लेस असणं किती गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? कोणाशी विश्वासू राहा. परमेश्वराशी. तुमच्या प्रथम फळामध्ये तुम्ही फेथफुल पाहिजे. येस. असे कुटुंब मी पाहिलेत का ते पहिले खर्च करत नाही, ते म्हणतात नाही पहिले देवाचं वेगळं, पहिले देवाचं वेगळं, मग नंतर आम्ही आमचं सुरू करू. येस. तो फेथफुलनेस आहे आणि म्हणून त्यांच्या घरावर नेहमी देवाची बरकत आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रथम पाहिजे बरं का. येस. प्रथम पण कसं पाहिजे? प्रथम. त्या प्रथमला एवढं लुडं लंगडं केलंय आणि त्याला प्रथम म्हणलं ते प्रथम होत नाही. येस. समजा 10,000 सॅलरी, किती? 10. मला सांगा प्रथम किती झालं? 1. जोरात बोला, किती? 1,000. पण तुम्ही असं केलं, घराचा हप्ता, इन्स्टॉलमेंट, इकडचं तिकडचं, मग उरले किती? 5, 4. मग त्याचं काय टाकते तुम्ही? प्रथम प्रथम फळ. फळ. हे प्रथम फळ आहे का? नाही. तुझा हात क्लिअर नाहीये ना, म्हणून तुझ्या घरामध्ये आजार आहेत, येस. तुझ्या घरामध्ये त्रास आहेत, तुझा फायनान्समध्ये प्रॉब्लेम आहे, तुझे करिअर लेकरांचे बिघडतात, तुझ्या घरामध्ये तुझं प्रथम नाहीये. बाकी बाजारात एवढे गणित करतो, 1 रुपया सोडत नाही आणि देवाला टाकताना बरं टाक. कमॉन, किती लोकांना कळतं? रिक्षात येताना 10 रुपये, तुम्हाला माहिती आहे भाव वाढले, पण तुम्ही पण गपचीप रिक्षात बसता, तो म्हणलाच नाही वाढले, मग तिथं भांडता नाही, तू कुठं पहिले म्हणला 10 जास्त घेणार, आम्ही 10 देणार. हीच सवय आम्हाला कुठं लागली? चर्चमध्ये. कमॉन, किती लोकांना कळलं? सगळ्यांना माहिती रिक्षाचे काय वाढलेत, भाव वाढले. तरी गपचीप बसतात, त्याला विचारणार नाही भाव जास्त घेणार आहे का. नंतर भांडायची तयारी कधी? नंतर. जास्त कसे घेतले, तू पहिले का नाही बोलला, तुला माहित नव्हतं का भाव वाढले? येस. तुझ्या मनात देऊन तुला पकडलं ना. सवय लागली आम्हाला, जी तिथं करतो ते कुठं करतो आता आम्ही. चर्चमध्ये. बरोबर आहे दादा? समोरच्याला माहिती भाव काय झालेत, वाढले. पण त्याला माहिती नंतर भांडत यायची. कधी? नंतर. उतरताना भांडायचं नाहीच, तू बोललाच नाही, मी देणारच नाही जास्त. तुझ्या मनात तुला माहित होतं ना भाव वाढलेत, येस. तू का नाही विचारलं बरं? प्रभू बघतो तुझा प्रामाणिकपणा. येस. आणि हीच सवय आम्हाला कुठं लागली? चर्चमध्ये. तुझं प्रथम फळ काय? तू सगळं जगाचं देतो मग ते प्रथम फळ म्हणून टाकतो, ते प्रथम फळ नाहीये. तुझा हात क्लिअर नाहीये म्हणून तू ब्लेस नाहीये. प्रथमच पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च? तुमचा हात, बायबल सांगते का ते तुमचंच नव्हतं का? हनन्या सफीरा तो काय म्हणला, अरे तुमचंच नव्हतं काय? मग तुम्ही त्याला प्रथम का म्हणले? म्हणजे तुमचाच करा तुम्ही बटवला चर्च. येस. तुम्ही टाकता म्हणून काय टाकता? प्रथम. जोरात बोल. प्रथम. काय टाकता? प्रथम. पण ते प्रथम होतं का? नाही. तू इन्स्टॉलमेंट दिल्या का नाही दिल्या? येस. तू घराचे हप्ते दिले, तू इकडचं दिलं तिकडचे, उरले किती समजा 5,000 6,000 आणि त्याचं तू काय टाकतोय? प्रथम. पण ते प्रथम नाही ना चर्च. येस. तू आपलाच करार काय केला? मोडला. बटवलास, मोडला. म्हणून देव तुला ब्लेस करत नाही, म्हणून Yes. बरकतता नाही. म्हणून आज लोक येशूमध्ये तर आहे पण ते विश्वासूपणा नसल्यामुळं ते बहुगुणित होत नाही. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समृद्धी आली पाहिजे. येस. प्रभूच्या लोकांवर काय आली पाहिजे? समृद्धी. समृद्धी कशी येणार चर्च? तुम्ही तेवढ्यातच खेळताय की एवढ्यात? तेवढ्यातच. तुमचा हात क्लिअर नाहीये. पण जेव्हा तुम्ही विश्वासूपणा दाखवताल, आणि पहा असं म्हणू नका देवाला परिस्थिती माहितीये. काय माहितीये? परिस्थिती. विधवेला काय परिस्थिती होती हो? खाऊन काय करणार होती ती? मरणार होती. मग परिस्थिती माहित नव्हती का? येस माहिती. आब्रामाला म्हातारपणात मुलगा झाला, त्याला माहित नव्हतं का परत होणार नाही? येस माहिती. पण देव काय मागतो? मुलगा मागतो. एक स्त्री, बायबल सांगतं का उपजीविका, म्हणजे आता देवाला दिलं आणि तिला खंड पडणार. काय पडणार आहे? खंड पडणार. देव त्याच वेळेस मागतो जे तुला खंड पडणार. येस. म्हणजे तू देवाला देशील ना, खंड पडणार नाही, भरपूर येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस प्रभू चेक करतो. आमेन. काय बघतो? फेथफुलनेस. तुम्ही हे सांगू नका रिझन्स. 3 उदाहरणं सांगतो मी तुम्हाला बायबल मधून. विधवा स्त्री कधी टाकलं तिने? तिच्या मरणार होती खाऊन. ज्या वेळेस तिच्याकडे काहीच नव्हतं. पुरवठा नव्हता, दुष्काळ टाकलं. कधी टाकलं? दुष्काळात टाकलं. टाकलं काय टाकलं? येस टाकलं. आब्रामाला कधी मुलगा मागितला? म्हातारपणात. आता होणं शक्यच नाहीये. तो बी कशाने झालाय? म्हातारपणात. कृपेने झालाय देवाच्या. आता पूर्ण शक्य ते पण देव माग. आणि एक स्त्री विधवा उपजीविका टाकते. काय टाकते? उपजीविका. उपजीविका म्हणजे बाबा भरपूर टाकत, कमकुवतपणातून. येस. म्हणजे अशा स्थितीमध्ये देव मागतो का तुझी स्थिती नाजूक आहे, येस. आणि तो म्हणतो का प्रभू स्थिती नाजूक आहे ना, मग कसं करू? अरे हाच तर टाइम आहे देवाचा गौरव पाहण्याचा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं प्रभू फेथफुलनेस चेक करतो. येस. आमेन. भरपुरीमध्ये नाही, कधी भरपुरेमध्ये नाही. थोडक्यामध्ये देव चेक करतो. Yes, तर तो amen. थोडक्यात किती विश्वासू आहे, आणि जो विश्वासू राहील त्याला प्रतिफळ भेटणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च बहुगुणित होणार. काय होणार? बहुगुणी. मी परत सांगतो, प्रथम फळाचे आशीर्वाद, बरकत आणि बहुगुणितपणा. येस. हन्नीला 5 झाले. किती? 5. आणि विधवेला दुष्काळापर्यंत देवानी कमी पडू दिलं नाही, रोज होत गेलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूच्या लोक ब्लेस झाले पाहिजे. येस. कमॉन, झाले पाहिजे का नाही? येस. झाले पाहिजे. कुणाशी विश्वासू? परमेश्वराशी. कमॉन, आज काय काय शिकलो? आध्यात्मिक जीवन, Yes. प्रार्थना, आराधना, वचन, उपवास, उपवास आणि church. चर्च. कसं राहायचं? एक निष्ठ राहायचं. दुसरं, देवाचं वचन काय उद्यायचं नाही, पडू द्यायचं पडू नाही. द्यायचं नाही. कॉम्प्रोमाइज करायचं नाही. स्टँड घ्यायचा. कुणासाठी? प्रभूसाठी. प्रभूसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेवढा फेथफुल असेल तेवढं अद्भुत कार्य होणार. Amen. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कोण करल? परमेश्वर आणि करेल. कोण चेक करेल तुमचं फेथफुलनेस? परमेश्वर. प्रभू चेक करणार. येस. प्रत्येकाला प्रभू त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये चेक करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवापासून एकही गोष्ट लपत नाही. सर्व काही देवासमोर आहे. जर तुम्ही फेथफुल आहात ना, चर्च ब्लेसिंग्स येऊन तुम्हाला गाठणार. येस. आमेन. 100% तुमच्या लाईफ. आज भले समोर किती मोठं चॅलेंज असू द्या, पण रिवॉर्ड पासून तुम्ही मुकणार नाही. हे Yes. देवाचं कमिटमेंट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे पण वाचते ना, संघर्ष होता लाईफ मध्ये. काय होता? संघर्ष. पण विश्वासू होते. Yes. म्हणून पारितोषिक पण मोठं आणि साक्ष पण मोठी घडली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च देवाशी करार करा. कमी देवाशी कसा राहील? एक निष्ठ. एकनिष्ठ राहणार. जर तू फेथफुल आहे, रिवॉर्ड तुझ्यासाठी. येस. कमान, उभा राहूया आपण.